नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी आपण GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025 या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून बघा टेस्ट सिरीज आपण चालू केली आहे बघा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून। बघा या ठिकाणी आजचा आपला भाग गणित बुद्धिमत्तेचा या ठिकाणी बघा आपल्या या आजच्या भागामध्ये आपण प्रश्न या ठिकाणी बघा कव्हर करत आहोत बघा, जी की मित्रांनो आपल्या या येणाऱ्या सर्व पदांसाठी बघा या ठिकाणी उपयुक्त असणार आहे। ओके, सर्व पदांसाठी बघा मित्रांनो, जर तुम्ही अद्याप वेळापत्रक जर पाहिले नसेल तर बघा येत्या मित्रांनो आपल्या 25 ऑगस्ट पासून बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो एक्झाम्स चालू होत आहेत बघा। जर तुम्ही अद्याप वेळापत्रक पाहिले नसेल अवश्य वेळापत्रक तुम्ही पाहून घ्या। ओके, यासोबत बघा नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या आणि आपला हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। प्रश्न पहिला, तर शृंखला बघा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे। ओके, तर बघा या ठिकाणी केलं काय फक्त आणि फक्त 120चा संबंध 90शी 90चा 65 65चा 45 45चा 30 30चा 20च्या। ओके, तर या ठिकाणी केलं काय फक्त आणि फक्त या ठिकाणी या 120 मधून 30 मायनस केले या ठिकाणी। ओके, 30 मग काय केलं 30 मधून 5 मायनस केलं उरले किती 25। मग पुन्हा मित्रांनो या ठिकाणी 25 झालं। ओके, या 25 मित्रांनो तर या 90 मधून 25 जर आपण मायनस केलं तर 65 येतं। मग पुन्हा या 25 मधून किती 20 मायनस केलं बरं, या 25 मधून 5 जर आपण मायनस केलं उरले किती 20। ओके, मग हे 20 केलं काय की या 65 मधून जर आपण या 20 मायनस केलं आले किती 45। ओके, मग या 20 मधून पुन्हा काय केलं 5 मायनस केलं उरले किती 15। मग पुन्हा 50 मधून आपण 15 मायनस केले 30 उरलं। मग पुन्हा काय केलं या 15 मधून पुन्हा या ठिकाणी 10 मायनस केलं बरं। आता जर आपण या 30 मधून 10 मायनस केलं उरले किती 20। मग आता या 10 मधून 5 मायनस करा बघा, उतरती कळा 5 5 न उतरती कळा या ठिकाणी आलेली आहे। जर आता आपण या जर 20 मधून हे 5 जर मायनस केलं आलं किती शेवटचा आन्सर बघायची की क्रमांक बघा क या ठिकाणी बघा 15 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा। ओके, लक्षामध्ये असू द्या बघा, आयोग तुम्हाला या ठिकाणी गोंधळवण्याचा बघा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो। ओके, तुम्हाला कसलाही कशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न संच विचारला जाऊ शकतो, म्हणून काय करा तुम्ही कसलाही बघा या ठिकाणी कमी पडू नका, सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आवश्यक करून घ्या। ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही अद्याप आपल्या मागले जर काही पार्ट अभ्यासला नसाल त्या बघा सर्व पार्टची बघा मित्रांनो लिंक आपल्या या व्हिडिओच्या खाली मी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकतो। अवश्य ते सर्व बघा मागील भाग तुम्ही एकदाशी अवश्य अभ्यासून घ्या। बघा दुसरा प्रश्न काय म्हणतो, पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला। बघा मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। काय केलंय बघा फक्त आणि फक्त थोडंसं एक लॉजिक जर तुम्ही समजून घेतलं तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचा राईट आन्सर काढता येतो। ओके, काहीच केलं नाही, सरळ बघा 38 घेतलं हे पहिलं 38। ओके, या ठिकाणी मी कागद घेतो बघा, हां तर 38 या ठिकाणी बघा तर 38 घेतलं हे 38। मग काय केलं या 38 मधून 1 मायनस केलं बरं, 1 मायनस केलं तर उरले किती बघा, जर 1 मायनस केलं तर 37 उरले या ठिकाणी। आता बरोबर काय केलं सरळ बघा या 38 आणि हे 37 बघा या ठिकाणी पहिलं प्लस केलं। ओके, जर या ठिकाणी 38 जर प्लस आपण जर 37 केलं तर आता किती या ठिकाणी बघा 75 येतं बघा, 75 या ठिकाणी 75 आलेलं आहे बघा। प्लस एकदा तुम्ही या ठिकाणी करून बघा। ओके, मग पुन्हा काय केलं या 75 घेतलं आणि या 75 मध्ये बघा आणखी पुन्हा हे 37 या ठिकाणी प्लस केलेलं आहे। जर आपण 75 मध्ये पुन्हा जर 37 या ठिकाणी जर प्लस केलं आपल्याला येतं किती 112 येतं, 112 तुम्ही बेरेज करत राहा बघा बार। ओके, मग पुन्हा काय केलं या 112 मध्ये बघा पुन्हा या ठिकाणी 112 मध्ये 37 प्लस केलं। जर या पुन्हा आपण 112 मध्ये जर 37 प्लस केलं तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला किती भेटलं 149 या ठिकाणी भेटतं बघा 149। आणि जर आता शेवटच्या या 149 मध्ये जर आपण शेवटचे जर हे 37 ॲड केले तर आपल्याला शेवटी आन्सर किती भेटतं बघा, जे की 186 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे का बघा, जे की क्रमांक या ठिकाणी क बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा थोडंसं जर तुम्ही या ठिकाणी दिमाग जर लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सर्व काही प्रश्नांचं राईट आन्सर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बघा तुम्हाला या ठिकाणी काढता येतो। ओके, तर बघा यासोबत प्रश्न क्रमांक तिसरा बघा, प्रश्न क्रमांक तिसरा पाहण्यावर मित्रांनो एक माहिती सांगतो, एक महत्त्वाची माहिती, ते म्हणजे काय तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या या परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा बघा GK GS व करंट अफेअर्सचा बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एक महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे।
जर तुम्ही आपला हा महाठोकळा अद्याप बाय केला नसेल अवश्य बाय करून घ्या बघा. बाय करण्यासाठी बघा आपला हा क्रमांक आहे 7414-9307 बघा हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केली स्क्रीनशॉट बघा आपल्याला व्हॉट्सअपला टाकून टाका या नंबरच्या. तुम्हाला बघा अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा तुम्हाला अवेलेबल करून देऊ. बघा अवश्य बाय करा. कारण बघा TCSचे मोस्ट POQ मित्रांनो प्रश्न असतात आम्ही या महाठोकळ्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत बघा, जे की 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे प्रश्न असतात. म्हणून काय करा अवश्य आपला महाठोकळा तुम्ही बाय करून घ्या. ओके. प्रश्न बघा तिसरा काय म्हणतो. तर पुढे बघा दिलेल्या प्रश्नामध्ये इंग्रजी वर्णमालेतील अक्षर ओके अक्षर किंवा अक्षरे एक गट क्रमांक ओके एक गट क्रमांकाने दिलेला आहे. या बघा मालिकेतील पुढील कोणती अक्षर किंवा अक्षरे बघा गट या ठिकाणी येईल ते ओळखून या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी केले बघा तुम्हाला काय तर ते सांगतो. एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या बघा. तर लॉजिक कालोली बघा या ठिकाणी एचा संबंध सी मग पुन्हा सीच्या बाद प्रश्नचिन्ह मग प्रश्नचिन्हाच्या बाद GI आहे पुन्हा JL आहे मग पुन्हा MO आणि PR ओके. तर यांचा संबंध या ठिकाणी बघा कशा प्रकारे लावण्यात आले ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगून देतो. ओके. तर बघा या ठिकाणी केलं काय नाही मित्रांनो. पहिलं काय घेतलं या ठिकाणी बघा AC घेतलं ना हे AC घेतलं ना A आणि C घेतलं मग काय केलं या ठिकाणी बघा B मधलं सोडून टाकलं मग पुन्हा काय B मधलं सोडून टाकलं मग पुन्हा काय घेतलं या ठिकाणी बघा आता D आणि F येतं बरं. या ठिकाणी D आणि F या ठिकाणी येतं बरं. D आणि F ओके. या ठिकाणी DF बघा येतं मग पुन्हा DFच्या बाद काय येतं ओके मग पुन्हा G ओके. मग या ठिकाणी बघा G घेतलं या ठिकाणी G आणि I येतं बघा मध्ये काय G आणि I ते कारण ठिकाणी बघा मधलं हेच या ठिकाणी आपण सोडून टाकलं हेच या ठिकाणी सोडलं म्हणजे किती आलं GI ओके. पुन्हा काय येतं J आणि L येतो ओके. J आणि L म्हणजे आपण काय केलं ठिकाणी मधलं की आपण सोडून टाकलं ओके. मग पुन्हा काय केलं आपण या ठिकाणी बघा M घेतलं आणि O घेतलं मधलं या ठिकाणी N सोडून टाकलं पुन्हा P घेतलं आणि R घेतलं मधलं Q सोडून टाकलं म्हणजे बघा जी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जी की D आणि F या ठिकाणी बघा जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे ओके. बघा एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्व प्रश्नांचं राईट आन्सर काढता येतो ओके. पुढचा प्रश्न बघा चौथा काय म्हणतो. तर बघा अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे. संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे. त्यांच्यामध्ये सर्वात लहान कोण आहे बघा या ठिकाणी प्रश्नसंच आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न बहुतेक जास्तीत जास्त जवळपास बघा 90% बघा या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थी चुकतात. 90% विद्यार्थी अशा प्रकारचा प्रश्न चुकतात. तर बघा या ठिकाणी प्रश्नाचा राईट आन्सर आपण कशा प्रकारे काढू शकतो. फक्त आणि फक्त बघा तुम्ही प्रश्नाकडे जर या ठिकाणी जोर दिलं तर आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर भेटतो ओके. केलं काय बघा अंकिता ही बघा संगीतापेक्षा मोठी आहे म्हणजे काय बघा संगीता ही या ठिकाणी अंकितापेक्षा लहान ओके. म्हणून काय करू पहिला आपण अंकिता या ठिकाणी बघा लिहून घ्या ओके. या ठिकाणी घ्या अंकिता मग पुन्हा काय करा ओके मग या अंकिताचा खाली घ्या आता संगीता ओके. कारण अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे ओके. मग पुन्हा या ठिकाणी घ्या संगीता ओके. या ठिकाणी संगीता घेतलं मग पुन्हा काय केलं गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे पण अंकितापेक्षा लहान आहे ओके. काय म्हणलंय गिरीश हा मित्रांनो या ठिकाणी संगीतापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान म्हणजे काय या दोघीच्या मध्ये मित्रांनो या ठिकाणी गिरीश येतो ओके. या ठिकाणी घ्या गिरीश मग पुन्हा पुढे काय म्हणलं शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे ओके. काय म्हणलंय शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे म्हणजे काय तर आता संगीतापेक्षा थोडा लहान या ठिकाणी श्याम असला आणि श्यामच्या एकदम लहान म्हणजे कोणत्या ठिकाणी बघा शिरीष असणार आहे ओके शिरीष. मग पुन्हा काय म्हणलंय मग पुन्हा संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे या ठिकाणी आहे का बघा संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे. तर बघा त्यांच्यामध्ये सर्वात लहान कोण आहे तर बघा ठिकाणी सर्वात लहान कोण आहे बघा सर्वात शेवटी तर बघा ठिकाणी जे की शिरीष बघा आपला प्रश्नाचा राईट आन्सर बघा ठिकाणी आहे काय बघा तपासा आहे बघा जे की क्रमांक अ बघा शिरीष या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे ओके. पुढचा बघा पाचवा प्रश्न बघा एका मित्रांनो वर्षपल्ली या ठिकाणी वर्ग आहे बरं. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे. वर्ग शिक्षकासहित सर्वांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर वर्ग शिक्षकाचे वय किती या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. थोडंसं बघा हा प्रश्न सोपा आहे परंतु या ठिकाणी पॉईंटमुळे बघा आपल्याला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्याला हा प्रश्न
अवघड या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून काय करा बघा, एकदम सोपी पद्धत सांगतो. काय म्हणलं, 40 विद्यार्थ्याचा सरासरी वय 13.5 वर्ष आहे ना. सरळ हे 13.5 घ्या आणि याचा गुणाकार या 40ची करून घ्या, या 40 विद्यार्थ्याची. ओके, आता सरळ 0.5 0 या ठिकाणी एक संख्येनंतर 0 पॉईंट द्या, मग 0 3 0 0 1 0. ओके, प्लस मग पुन्हा पॉईंट. 4 5 20 ला 0, हातच्याले 2, 4 त्रिकम 12, 12 2 14, 14 ला 4, हातच्याला 1, पुन्हा 4 1 4, 4 आणि 1 5 किती, म्हणजे आता या ठिकाणी 0 ला 0, पॉईंटला पॉईंट, मग हा 0, 4 ला 4 आणि 5 ला 5, म्हणजे किती बघा या ठिकाणी 540.0 आले ना. मग काय करा, सरळ सरळ हे 400 फक्त आणि फक्त 540 तेवढ्या ठिकाणी तुम्ही गृहीत धरा. ओके, हे सरळ सरळ 540 तेवढं घ्या. आणि आता काय करा शेवटी, मग पुन्हा याच्यामध्ये काय केलं, वर्ग शिक्षकाचं वय या ठिकाणी बघा, वय या 40मध्ये ॲड केलेलं आहे आपल्याला. बघा काय म्हणलं आहे, तर 40 विद्यार्थ्याचं वय सरासरी किती 13.5 आहे. वर्ग शिक्षकासही त्यांच्या सर्वांच्या वर्गासरी त्याच्या सर्वांच्या बघा वयाची सरासरी किती बघा 14 आहे. म्हणून काय करा, सरळ या 40मध्ये जर आपण एक वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं झालं किती बघा 41, तर सरळ या 41ला बघा तुम्ही काय करा, आता हे 41 गुणाकारात 14 करा. ओके, 41 गुणाकारात 14. आता हे 14 या ठिकाणी करतो बघा, 41 गुणाकारात 14. ओके, 14 1 14 ला 4, हातचेले 1, 14 1 14, 14 2 28 42, 14 56, हा एक झालं किती बघा 55. ओके, म्हणजे किती बघा मित्रांनो टोटल, आता सॉरी 14 1 14, 14 2 28. हां, तर आता बघा या ठिकाणी आता सांगतो सरळ, हे 41 आणि छेदामध्ये घ्या 14. ओके, आता 14 1 14, 14 ला 4, हातच्याला 1, पुन्हा 14 1 14, 14 2 28, 14 त्रिकम 42 नाही, 14 चौक 56 आणि हा एक किती 14 चौक 56 आणि हा एक 57, म्हणजे किती बघा 574 आणि या ठिकाणी 540. आता काय करा, सरळ या ठिकाणी जर आपण 574 मधून जर 540 जर मायनस केलं, आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर भेटतं. सरळ 4 ला 4, 7 मधून 4 गेली, उरलं किती 5 मधून 5 गेलं, म्हणजे किती बघा या ठिकाणी त्या वर्ग शिक्षकाचं मित्रांनो वय बघा 34 वर्ष या ठिकाणी असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. बघा जे की प्रक्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, शेवटचा प्रश्न, उत्तर बघा गोलार्धाचा संबंध जर भारताशी असेल तर दक्षिण गोलार्धाचा संबंध प्रश्नचिन्हासोबत. हा प्रश्न शेवटचा आहे. प्रश्नाचा राईट आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कमेंटमध्ये पिन करून. जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत अवश्य आपला व्हिडिओ शेअर करून टाका. जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर व्हिडिओ पुन्हा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या बघासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.